सध्या मी 17 वर्षाची आहे. माझे आई बाबा या जगात नाहीत, पण मी माझ्या मावशीसोबत राहते. माझी मावशी गावात राहते, म्हणून तिने मला शहरात पाठवलं. गावातले लोक आम्हाला चांगलं मानत नव्हते, कारण आमच्या घरी कोणी पुरुष नव्हता. माझ्या मावशीचं स्वप्न होतं की मी काहीतरी मोठं करावं आणि खूप सन्मान आणि नाव मिळवावं. मलाही पुढं जायचं होतं, पण माझी मावशी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हती. म्हणून मी तिला सांगितलं की माझा खर्च मी स्वतः उचलते, फक्त तुम्ही मला कसंही करून शहरात पाठवा, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात काहीतरी करू शकेन. आणि मग मी इथल्या एका हॉस्टेलमध्ये राहायला लागले. संध्याकाळी मी एका हॉटेलमध्ये भाज्या चिरण्याचे काम करते आणि दिवसभर युनिव्हर्सिटीला जाऊन अभ्यास करते. मी ज्या खोलीत राहते तिथे सध्या मी एकटीच होते. पण एक दिवस त्या खोलीत माझ्यासोबत राहायला एक दुसरी मुलगी आली. तिचं नाव बेला होतं. तिचे आईवडील तिला सोडायला आले होते आणि ते तिला कसे तरी पकडून आणत होते. जणू काही ती आजारीच होती. पण जर ती आजारी असती तर ते तिला हॉस्पिटलमध्ये का नाही नेत, तिला हॉस्टेलमध्ये का आणले? ते तिला जसे बोलत होते ते ऐकून मला काहीतरी विचित्र वाटत होतं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि माझं नाव विचारलं. मग त्यांनी मला सांगितलं की तू हिची रूममेट आहेस का? हिची काळजी घे हं. मी एक चांगली व्यक्ती आहे. आजपर्यंत कोणाचं वाईट केलं नाही. माझ्या मावशीने मला नेहमी शिकवलं की जे लोक इतरांची मदत करतात, देव त्यांच्या समस्यांमध्ये कमी करतो. ती मुलगी कदाचित काही आजारी होती, पण दिसायला खूप गोड होती, निष्पाप वाटत होती. जणू ती मुलगी होती जिच्याकडे जगातील सगळ्या गोष्टी होत्या, श्रीमंती होती, पण तरीही खुश नव्हती. परंतु त्या मुलीने एक विचित्र कृत्य केले. तिनं माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं आणि मला डोळा मारला आणि मग डोकं खाली केलं. मला तिच्या या वागणुकीचं काही कळालं नाही. तिचे आईवडील माझ्याकडे पाहत होते की मी काय उत्तर देते म्हणून. मी त्यांना सांगितलं होतं की हो, मी तिची काळजी घेईन. मानवतेच्या नात्याने मी इतकं तर करू शकते. जसं कोणीतरी आपल्या मुलाला पहिल्यांदा शाळेत सोडतं आणि सोबत असलेल्या कोणत्या तरी मुलाला सांगतं की याची काळजी घे हं. याचा अर्थ असा नाही की त्याने त्याची फार काळजी करायची असते. म्हणजेच गरज पडल्यास मदत करायची. आणि आम्ही हॉस्टेलमध्ये एकमेकांना मदत करत असतो, कारण इथं गरीब श्रीमंत सगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात. कधी कधी माझ्याकडे काही नसते, तेव्हा आम्ही दुसऱ्यांकडून मागते. एक साबण आणला तर त्याने अनेक जण कपडे धुतात. अशा प्रकारे हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. सगळे शिकणारे श्रीमंतच नसतात. त्या मुलीला त्यांनी खोलीत बसवलं आणि जाण्यापूर्वी मला बाहेर येण्याचा इशारा केला. मी त्यांच्या या वागण्याने खूप आश्चर्यचकित झाले, कारण थोड्या वेळापूर्वी त्यांची मुलीनेही मला असाच इशारा केला होता आणि आता हे लोकही मला बाहेर येण्याचा इशारा करत होते. हे कसले लोक आहेत? ते मला बाहेर का बोलवत होते? अशी कोणती गोष्ट होती जी ते आपल्या मुलीसमोर मला सांगू शकत नव्हते? मी त्यांचा इशारा समजले आणि तिथून निघून गेल्यानंतर 2 मिनिटांनी मीही बाहेर निघाली. मी बाहेर आले आणि विचारलं, काय आहे? ते म्हणाले, मुली, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या जगात सर्व लोक तुझ्यासारखे नसतात. काही लोकांना इतरांच्या मदतीची गरज अधिक असते आणि आता आम्ही तिला इथं सोडून जात आहोत. आम्हाला खरंच माहिती नव्हतं की ती हॉस्टेलमध्ये येऊन शिकेल, पण ती स्वतः शिकू इच्छित होती आणि आम्ही तिचं ऐकू शकत नव्हतो, कारण जेव्हा तिचं ऐकलं जात नाही तेव्हा ती खूप चिडचिडी होते. त्यामुळे आम्हाला हे सांगायचं आहे की तू बेलाची काळजी घे आणि त्या बदल्यात आम्ही तुला पैसे देऊ. मी खूप आश्चर्यचकित झाले की हे कसले लोक आहेत. श्रीमंताचं हेच दुःख आहे की ते समजतात की प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते. मी म्हटलं, नाही, याची काही गरज नाही, मला पैसे नकोत. त्यांनी विचारलं, तुझे आई बाबा काय करतात? मी म्हटलं, माझे आई बाबा या जगात नाहीत. मला माझ्या मावशीने वाढवलं. ती गावात राहते आणि मी इथे काम करते आणि मी शिकते. मी त्यांना एवढंच सांगितलं. मला त्यांचा हेतू माहीत नव्हता. त्यांनी मला धन्यवाद म्हटलं आणि तिथून निघून गेले. मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या मुलीची काळजी घेईन. पण संध्याकाळपर्यंत मला कळालं की त्यांनी माझ्या युनिव्हर्सिटी आणि हॉस्टेलची पुढील वर्षभराची फी भरून ठेवली आहे. माझ्याकडे त्यांचा काहीही नंबर नव्हता की मी त्यांच्याशी संपर्क साधू. आणि त्यांनी ही गोष्ट बेलाला सांगितली नव्हती, कारण तिच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की ही गोष्ट आमच्या मुलीला सांगू नको की आम्ही तुला पैसे दिलेत, नाहीतर ती खूप नाराज होईल. ती खूप हट्टी आहे. आता माझ्यावर ही जबाबदारी होती की मी त्या मुलीची खूप काळजी घेईन, कारण हे एक प्रकारे माझं काम बनलं होतं, ज्याची पगार मला आधीच मिळाली होती.
पण बेलाची काळजी घेणंही एक सोपं काम नव्हतं. ती सारखी घाबरलेली असायची, कोणाशी बोलायची नाही, फक्त माझ्याकडेच पाहायची. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तरी ती घाबरून जायची. पण हळूहळू ती सामान्य होऊ लागली. युनिव्हर्सिटीमध्ये जाणं तिला आवडत होतं आणि मी तिच्याशी बोलून तिची सगळी काळजी घेत होते. ती हळूहळू माझ्याशी बोलू लागली आणि मी तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते आणि तिच्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. अशा परिस्थितीत तिला खरोखरच माझी गरज होती. म्हणूनच तिच्या आईवडिलांनी एवढे पैसे दिले होते, कारण त्यांना माहीत होतं की तिला कोणताही मित्र बनवता येणार नाही आणि युनिव्हर्सिटीत मित्र असणं खूप गरजेचं असतात. मित्रांशिवाय वेळ जात नाही. इथं राहण्याचाही रिवाज होता. जेव्हा मला इतके पैसे मिळाले होते तेव्हा मी हे काम का करू नये? मी भाज्या चिरण्याचं काम सोडलं, कारण पुढील 1 वर्षासाठी मला फीची काही अडचण नव्हती. हॉस्टेलमध्ये खाण्यापिण्याचीही सोय होती आणि राहणे खाणंही चांगलंच चाललं होतं. माझ्याकडे थोडेफार पैसे होते. माझ्या मावशीही मला थोडेफार पैसे पाठवायची, पण ती माझ्या फी आणि हॉस्टेलचा खर्च उचलू शकत नव्हती. ती तरी काय करणार? माझ्यासाठी तिनं कोणाशीही लग्न केलं नव्हतं. माझे आईवडील मला तिच्याकडे सोडून गेले होते. त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकत नव्हते. माझी आणि बेलाची थोडीफार मैत्री झाली होती. जेव्हा तिने माझ्याशी काही बोलायला सुरुवात केली तेव्हा मी तिला विचारलं की तू मला पाहून डोळा का मारला होतास? तू मला काही सांगू इच्छित होतीस का? तर तिने उत्तर दिलं, नाही, मी तुला तपासत होते. मला लोकांना तपासण्याची सवय आहे, कारण बरेच लोक मला फसवून मला सोडून जातात. मी तुला तपासत होते आणि तुला माहिती आहे का की हॉस्टेलच्या मुली कशा असतात? त्यांचं कोणतंही पात्र नसतं. हे ऐकून मला थोडा राग आला, कारण मीही बऱ्याच काळापासून हॉस्टेलमध्ये राहत होते. पण नंतर मला वाटलं की ती मानसिकदृष्ट्या सामान्य नाही, त्यामुळे तिच्या अशा बोलण्यावर रागवू नये. तिला हॉस्टेलच्या मुलींबद्दल काय माहिती असणार? हॉस्टेलच्या मुली बिचाऱ्या असतात. आपल्या घरापासून दूर जाऊन शिकतात, कारण त्यांच्या आजूबाजूला चांगल्या शाळा, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी नसतात. याचा अर्थ असा नाही की त्या वाईट मुली असतात. बेला माझ्याशी खूप समजून बोलायची, पण एक दिवस तिची एक कृती पाहून मी हैराण झाले. एकदा युनिव्हर्सिटीत एका मुलीने माझ्या केसांची चेष्टा केली. मी तिला दुर्लक्ष केलं, कारण मला कोणाशी भांडायचं नव्हतं. पण बेला थांबून त्या मुलीला घुरघुरून पाहू लागली. ती तिला अशा प्रकारे पाहत होती जणू तिला खाऊनच टाकेल. मी बेलाचा हात पकडला आणि तिला म्हटलं, चल इथून जाऊया. पण ती जाताना देखील त्या मुलीला घुरघुरून पाहत होती. आज मी तिचा दुसरा चेहरा पाहिला होता. ती मला पाहतही नव्हती. बोलताना नजर देखील मिळवत नव्हती. तिच्या डोळ्यांचा संपर्क खूप खराब होता आणि ती त्या मुलीला असं घुरघुरून पाहत होती जणू तिला खाऊन टाकेल. हे काय होतं? मी तेव्हा अधिकच हैराण झाले, जेव्हा 2 दिवसांनी ती मुलगी युनिव्हर्सिटीत आली आणि तिच्या कपाळावर जखमेचं निशाण होतं. खूप खोल जखम होती, जणू कोणीतरी तिला जड वस्तूने मारलं होतं. मी तिला दुरून पाहिलं तर ती माझ्याकडे पाहत नव्हती आणि बेलाकडे पाहत होती, जणू तिला भीती वाटत होती. मी संधी साधून त्या मुलीकडे गेले आणि विचारलं की तुझ्यासोबत काय झालंय? तर ती घाबरली, जणू मी तिला मारण्याची गोष्ट केली होती. ती तिथून निघून गेले. मी आश्चर्यचकित झाले की ती माझ्याशी का घाबरत होती. कालपर्यंत ती माझी चेष्टा करत होती आणि आज मला घाबरत होती. मी आणि बेला आनंदी होतो. आम्ही खूप गप्पा मारत होतो आणि दिवसभर एकत्र राहत होतो. हे असंच चालू राहिलं. माझी आणि तिची मैत्री खूप गडद झाली. तिचे आई वडील जेव्हा तिला भेटायला येत होते तेव्हा खूप आनंदी आणि रिलॅक्स वाटत होते आणि जाताना माझ्या पर्समध्ये हजारो रुपये ठेवून जात होते. त्याशिवाय माझ्यासाठी खूपसे भेटवस्तू आणायचे, कपडे, बूट. त्यांनी मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. बेलाकडे स्वतःही पैशांची काही कमतरता नव्हती. तिच्याकडे इतके पैसे होते की मी आश्चर्यचकित होत होते. ती जेव्हा तिचं मन करेल तेव्हा काहीतरी ऑर्डर करत असे आणि माझ्याशिवाय काही खातही नव्हती. जोपर्यंत मी खोलीत येत नव्हते ती अन्नही खात नव्हती. आम्ही सध्या खूप मजा करत होतो. तिचे आईवडील माझ्यासाठीही तेच आणायचे जे तिच्यासाठी आणायचे. आत्तापर्यंत ते लोक फक्त 2 वेळा आले होते. ती तिच्या आईवडिलांबद्दल जास्त बोलत नसे. तिला घराची आठवण येत असे, पण माझ्यासोबत आनंदी राहायची. कधीकधी मी थोडीशी तंग असायचे, कारण तिचं वागणं थोडं चिकटच होतं. पण तिच्या या चिकटपणामुळे मला खूप फायदा होत होता.
आणि मला एक चांगली मैत्रीण मिळाली होती. का जाता जाता मला युनिव्हर्सिटीमध्ये अभिजित नावाचा एक मुलगा आवडला आणि त्यालाही मी आवडले. हळूहळू आम्ही मित्र बनलो, कारण आमचे विचारही जुळले आणि परिस्थितीही. त्याचीही फॅमिली नव्हती आणि तोही त्याच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलत होता. आम्ही दोघांनी कमिटमेंट केलं आणि ठरवलं की आम्ही एकमेकांशी लग्न करणार. तो खूप चांगला माणूस होता. त्यानं म्हटलं, माझी फॅमिली नाही आणि आता मला लांबलचक फॅमिलीची झंझटही नाही. मला तुझ्यासारखीच मुलगी हवी होती. फक्त आपण दोघेच मिळून कमावू, मिळून खाऊ, घर बनवू आणि आपल्याला कुणी विचारणारही नाही. पण अशी मुलगी मिळणं सोपं नाही. तू माझी मैत्रीण आहेस आणि मला आवडतेस, म्हणून आपण दोघंही एकमेकांसाठी परफेक्ट असू. मला लांबच लांब खानदानाची सून बनून काही मिळवायचं नव्हतं. पण मी लक्षात घेतलं की बेला या गोष्टीने खुश नव्हती. जणू ती मला कोणासोबत शेअर करू इच्छित नव्हती. ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती, कारण मी तिची पहिली आणि चांगली मैत्रीण होती. पण तिचं हे वागणं मला खूप विचित्र वाटत होतं. ती कधीही तयार होत नव्हती, पण जेव्हा अभिजित आमच्यासोबत असायचा ती स्वतःच तयार होत होती. एकदा मी तिला असं काही करताना पाहिलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती अभिजितच्या खूप जवळ उभी होती आणि त्याच्या डोळ्यातून पाहून सतत हसत बोलत होती. बेला अशी मुलगी होती जी अजूनही माझ्याशी नीट बोलू शकत नव्हती. तर मी हे कधीच विचारू शकत नव्हते की ती एखाद्या मुलाचा बोलण्याचा एवढा आत्मविश्वास तिच्यात कसा आला. पण ती त्याच्या जवळ उभी होती, जणू तिला जगातील सर्व आत्मविश्वास मिळाला होता. इतका आत्मविश्वास माझ्यातही नव्हता, किंवा हा आत्मविश्वास नसून बेशर्मी होती. अभिजित दुरूनच थोडा घाबरलेला दिसत होता. मला पाहून दोघे वेगळे झाले. ती माझी मैत्रीण होती. मी तिला विचारू शकत होते की तू काय करत होतीस. मी सरळ बोलणारी होते. मला हे विचारून जळण्याची काही गरज नव्हती की त्यांनी काय बोलले, काय विचारलं, काय केलं. मी विचार केला की मी सरळ बेलाला विचारणार. आमच्यामध्ये एवढी मैत्री होती की आम्ही सरळ सरळ बोलू शकतो. आणि मी तिला विचारलं, तर तिनं दिलेलं उत्तर मला आणखीन हैराण केलं. तिनं म्हटलं, मी अभिजितला तपासत होते की तो तुला फ्लर्ट तर करत नाही ना. मी हैराण आणि परेशान झाले. मी तिला रागाने म्हटलं, तू त्याला तपासण्याची गरज नाही आहे. तो असा मुलगा नाही आहे. मी त्याला चांगलं ओळखते. आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आहे आणि जो मुलगा लग्नाची गोष्ट करतो तो वाईट नसतो. बेला खूप धमकावत म्हणाली, सर्व मुलींना सुरुवातीला असंच वाटतं आणि नंतर जेव्हा त्यांना धोका मिळतो तेव्हा संपूर्ण जीवन रडत घालवतात. मी तर मैत्रीण आहे. मी तुझ्या भल्याचाच विचार करणार. मी नाही इच्छित की तुझ्यासोबत काही वाईट होऊ दे. मी बेलाला रागानं म्हटलं, तू पुन्हा अशा काही वागणुकी करू नकोस. नात्यांची परीक्षा घेतल्याने नाती कमजोर होतात. 2 दिवसांनी मी अभिजितसोबत याच मुद्द्यावर बोलू लागले आणि आमचं भांडण झालं. अभिजितने मला म्हटलं की तो माझ्यासोबत आयुष्य घालवायची गोष्ट करण्याबद्दल पुन्हा विचार करतो. ही गोष्ट मला खूप वाईट वाटली. मी संपूर्ण रात्र रडत होते आणि बेला मला शांत करत होती, पण माझं मन हलकं होत नव्हतं. यानंतर अभिजित मला 2 दिवस भेटलाच नाही, ना त्याचा कॉल आला. मी त्याच्यासाठी खूप काळजीत होते, कारण तो फोनही उचलत नव्हता. आधी आम्हाला एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायची. तो कुठं आहे, काय करत आहे, कधी बाहेर पडेल, कधी विद्यापीठात येईल. पण आता आमचं भांडण झालं होतं, त्यामुळे मला त्याचं काहीच माहिती नव्हतं आणि ना मी त्याला विचारत होते, कारण माझ्या अहंकारात मी अडून पडले होते. पण आता मी खूपच अस्वस्थ होत होते, कारण एकतर मला त्याची खूप आठवण येत होती आणि दुसरं म्हणजे तो 2 दिवसांपासून अगदी गायबच होता आणि जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या हाताला प्लास्टर लागलं होतं. मी त्याला पाहून थक्क झाले आणि त्याच्याकडे जाऊन विचारलं, काय झालं? तर त्याने सांगितलं, माझा अपघात झाला होता. अभिजित मला जास्तच अस्वस्थ वाटत होता. तो मला दुर्लक्ष करीत होता, जणू काही तो माझ्याशी बोलू इच्छित नव्हता. काही दिवस त्याने माझ्याशी असंच वागणं चालू ठेवलं, पण मग आमची फोनवर बोलणी झाली आणि आम्ही नॉर्मल झालो. पण त्या दिवसानंतर अभिजित मला थोडा विचित्र वाटत होता. जणू काही तो मला काही सांगू इच्छित होता, पण सांगू शकत नव्हता. पण तो इतकंच म्हणाला की बेलापासून दूर राहा, ती चांगली मुलगी नाही. मला असं वाटलं की कदाचित तो अजूनही नाराज आहे की बेलाने त्याची परीक्षा घेतली होती. दिवस असेच जात होते. एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की तिने विद्यापीठाच्या जवळ एक छोटंसं घर घेतलं आहे, ज्यात 3 मुली राहतात आणि एक जागा रिकामी आहे. कारण हॉस्टेलमध्ये ना कोणाला आराम मिळतो ना चांगलं जेवण, म्हणून त्यांनी वेगळं घर भाड्यानं घेतलं होतं.
आमचं विद्यापीठाचं शेवटचं वर्ष होतं. त्यांनी मला ऑफर दिली की तूही आमच्यासोबत राहायला ये. मी आधीच हॉस्टेलच्या नियमांपासून त्रस्त होते, कारण मला अभिजितला भेटण्यातही अडचण येत होती. मी लगेच तयार झाले आणि माझं सामान पॅक करू लागले. बेलाने मला विचारलं की मी कुठं चालले आहे. तर मी सांगितलं, मी मुलींसोबत राहायला चालले आहे. तू आरामात हॉस्टेलमध्ये राहा. अजून 1 वर्ष बाकी आहे. आपण रोज सारा दिवस एकत्र असू. फक्त मी रात्री तिथं जाईल. पण बेलाला हे ऐकून खूप धक्का बसला. ती अशा प्रकारे रडू लागली जणू मी तिला काही सोडून चालले आहे. खरं सांगायचं तर मला तिच्या बालिश वागणुकीमुळे अस्वस्थ वाटू लागलं होतं. ती माझ्याशी असं वागत होती जणू तिनं मला विकत घेतला आहे. तिच्या व्यतिरिक्त मी कुणाशी बोलू शकत नव्हते, कुणासोबत बसू शकत नव्हते आणि आता मी जाण्याची गोष्ट केली तर ती मुलांसारखी रडत होते. तू मला सोडून कशी जाऊ शकतेस? ती माझ्यावर असा हक्क दाखवत होती जणू काही मी तिचीच आहे. कशी नाही सोडून जाऊ शकत? तू माझी बहीण तर नाहीस? बरं बरं, आता तुला हे आठवलं की मी तुझी काहीही नाही? 2 वर्षापासून तू माझ्या आईवडिलांच्या पैशावर जगत होतीस. ते काय होतं? त्यावेळी तुझा स्वाभिमान कुठे होता? आता जेव्हा मी तुझ्या सवयीची झाली आहे तेव्हा तू इथून पळ काढत आहेस. तू स्वार्थी आहेस आणि तुला माझ्याशी फक्त एवढंच कारण होतं. बेलाच्या या गोष्टीमुळे मला खूप राग आला. आमच्या आत भांडण झालं. आम्ही वाद घालत होतो की अचानक बेलाने एक गुलदस्ता उचलून माझ्या तोंडावर फेकला. माझं तोंड जखमी झालं आणि मला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. अभिजितही तिथे आला. मी 2 दिवस रुग्णालयात होते. 3ऱ्या दिवशी बेला तिथं आली. तिची अवस्था खूपच वाईट होती. लहान मुलांसारखी रडत होती आणि माझ्या पायांवर पडून माफी मागत होती. हे मी जाणून बुजून केलं नाही. माझ्याकडून चूक झाली. मला माफ कर. तिच्या आईवडिलांनी मला एकदा सांगितलं होतं की तिला अँगर इश्यू आहे. राग आल्यावर ती दुसऱ्याला वेडं करून सोडते. याचा अर्थ असा नव्हता की ती मला असं नुकसान पोहोचवेल. आणि आता अभिजित ही मला कधीच तिच्यासोबत राहू देणार नाही. का ठेवेल तो मला तिच्यासोबत? मी त्याची होणारी पत्नी होते. त्याला माझी खूप काळजी होती. मी तिला माफ केलं आणि म्हटलं की आजपासून आपण कधीच भेटणार नाही. आजपासून आपले रस्ते वेगळे आहेत आणि मी तुला फक्त देवासाठी माफ करत आहे. आमचे पेपर झाले. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही. मी अभिजितशी लग्न केलं. अभिजित आपल्या नोकरीला जात होता आणि मीही. आम्ही दोघं मिळून घराच्या हप्त्याचे पैसे भरत होतो. आम्ही काही सामानही घेतलं होतं आणि त्यानंतर आम्ही गाडीही घेतली होती. आमच्या जीवनाचा प्लॅन अगदी सरळ होता की मिळून आपलं सर्व काही बनवू आणि नंतर आरामात आपलं जीवन घालू. 4 वर्ष निघून गेली. या 4 वर्षात आम्ही आपलं घरही बनवलं आणि गाडीही घेतली. एवढंच काय, आमच्या चांगल्या नोकऱ्या चांगल्या ठिकाणी लागल्या होत्या. अभिसोबत मी खूप आनंदी होते. माझा निर्णय अगदी बरोबर होता. तो एक चांगला माणूस होताच, चांगला पती बनण्यालायक देखील होता आणि त्याने बखूबी सिद्ध केलं होतं की तो एक चांगला पती होता. माझं काम असं होतं की आठवड्यातून 3 दिवसच मी कामावर असायचे. तर उरलेले दिवस मी घर सांभाळत होते आणि घरकाम करत होते. माझ्या जीवनावर खूप प्रेम होतं. माझ्या पतीवर खूप प्रेम होतं आणि सगळं अगदी ठीक होतं. एक दिवस माझ्या घराच्या दरवाजावर दस्तक झाली. अभिजित ऑफिसला गेला होता आणि आज माझी सुट्टी होती. मला माझी तब्येत काही ठीक वाटत नव्हती. मी दरवाजा उघडला तर तिला समोर पाहून थक्क झाले. ती बेला होती. तिची अवस्था खूपच वाईट होती. तिने जुने कपडे घातले होते. चेहऱ्यावर काही खरचटण्याचं निशाण होतं आणि केस विखुरलेले होते. असं वाटत नव्हतं की ती पूर्वीचीच बेला आहे. ती वाईट पद्धतीनं रडत होती. रडत रडत ती माझ्या पायांवर पडली. म्हणू लागली की माझं खूप वाईट हाल आहेत. मी 4 दिवसांपासून काही खाल्लं नाही. देवाच्या नावावर माझी मदत कर. कधी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. तुला त्या दिवसांची आठवण आहे? माझी मदत कर. खरं सांगू, तिची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटलं. कदाचित तिनं माझ्याशी काहीही केलं असेल, पण मी तिच्यासारखी नव्हते. माझ्या मावशींनी मला लोकांची मदत करायला शिकवलं होतं. मी तिला सांगितलं की मी तुझी मदत करीन, तू काळजी करू नकोस. अभिजित घरी आला की त्याच्याशीही बोलेन आणि आम्ही दोघं मिळून पाहू की तुझ्यासाठी काय करू शकतो. तितक्यात अभिजितने मला फोन केला की तो कामानिमित्त शहराबाहेर जात आहे आणि रात्री परत येणार नाही. मी बेलाविषयी त्याला काही सांगितलं नाही,
कारण जर मी अभिजितला फोनवर बेलाविषयी सांगितलं असतं तर तिचं नाव ऐकताच तो रागवला असता की तू हिला घरात का प्रवेश दिला. पण तिची अवस्था बघितली असती तर त्याचं हृदय देखील द्रवलं असतं. आम्ही कधी खूप चांगले मित्र होतो. इतक्या वर्षानंतर जर आपला एखादा शत्रू देखील भेटला तरी मनुष्य त्याच्याशी देखील हॅलो हाय करायला जातो. आणि माझ्याकडे बेलासोबत एकच वाईट आठवण होती. बाकी सर्व आठवणी खूप चांगल्या होत्या. तिनं कधीही आपली एखादी गोष्ट माझ्यापासून लपवली नव्हती. माझ्यासाठी खरेदी करत असे, माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेत असे. तिनं पैशांच्या बाबतीत कधीही असं केलं नाही की जणू काही माझ्यापासून लपवलं आहे किंवा माझ्यावर कर्ज असल्याचं दाखवलं आहे. एकीकडे पाहता तिच्या माझ्यावर जास्त उपकार होते आणि माझे तिच्यावर कमी. आणि जर असा कोणीही माझ्या दारात येऊन अन्न मागतो आणि म्हणतो की मी 4 दिवसांपासून उपाशी आहे तर मी त्यालाही जेवायला घालेन. अभिजितची ही सवय मला आवडली होती. तो मनाने खूप चांगला माणूस होता. तो माझ्यासारखाच मदतगार आणि त्याला सगळ्यांची मदत करायला आवडत असे. म्हणूनच मी विचार केला की जेव्हा तो घरी येईल तेव्हा मी त्याला बेलाविषयी सांगेन. मी तिला जेवायला दिलं आणि माझे कपडे दिले. मी तिला विचारलं की शेवटी तिच्यासोबत काय झालं. पण तिनं सांगितलं की तिला आराम करायचा आहे. मी तिला माझ्या खोलीत पाठवलं आणि विचारलं, तुला काही हवं आहे का. तिनं सांगितलं, मला तुझ्याशी एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हटलं, बेला सांग, काय गोष्ट आहे. मी तुझी गोष्ट ऐकत आहे. तिनं सांगितलं, जर मी तुला ही गोष्ट सांगितली तर तुझं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होईल, पण जर सांगितली नाही तर तुझं जीवन उद्ध्वस्त होईल. मी तिला सांगितलं, अशी कोणती गोष्ट आहे जी मला माहीत असायला हवी. खरं खरं सांग, काय सांगायचं आहे. मी तुला इतक्या वर्षांपासून पाहिलेलं नाही, मग तू कशा प्रकारच्या गोष्टी बोलत आहेस. तिने असं सांगितलं की ही गोष्ट तुझ्या पती अभिजित विषयी आहे. तो चांगला माणूस नाही, त्याचा स्वभाव चुकीचा आहे. तिच्या गोष्टींनी मला ताबडतोब राग आला. मी म्हटलं, मी माझ्या पतीविरोधात एक शब्दही सहन करणार नाही. तू माझ्या पतीवर आरोप करत आहेस. तिनं सांगितलं, मी तुझ्या पतीवर आरोप करत नाही. तुला आठवतं का, मी कॉलेजमध्ये त्याची चाचणी घेतली होती. तो एक अत्यंत दिलफेक प्रकारचा माणूस आहे. त्याचं माझ्याशी प्रकरण चालू आहे आणि मी त्याच्या मुलाची आई होणार आहे. तिचं इतकं बोलणं होतं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हटलं, असं होऊ शकत नाही. मी तिच्या गोष्टीला खोटं ठरवत होते, पण माझं मन देखील खाली बसलं होतं. तिनं सांगितलं, हे असंच आहे, तू त्याला बोलावून घे. बाकीच्या गोष्टी त्याच्यासमोर होतील. मी म्हटलं, माझ्या घरातून निघून जा. तिनं सांगितलं, तू मला तुझ्या घरातून बाहेर काढशील, पण तुझ्या पतीच्या जीवनातून कसं काढशील. बघ, गोष्टी समजावून घे. आपल्याला सगळ्यांना बसून बोलण्याची गरज आहे. तू त्याला बोलाव. मी त्याच्याशी बोलण्यासाठीच इथं आले आहे. माझी अवस्था खूप वाईट आहे. ती बोलत होती की तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी म्हटलं, तू गुपचूप झोप, आपण नंतर बोलू. मला माझ्या पतीवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे मी बेलाच्या समोर हे दर्शवलं नाही, पण मी खूपच जास्त परेशान होते. माझ्या मनात वाईट विचार येत होते. रात्रीची वेळ होती जेव्हा मला कोणाचा तरी कॉल आला. तो आवाज ओळखीचा होता. हा बेलाच्या वडिलांचा कॉल होता. त्यांची गोष्ट ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हातपाय थरथर कापू लागले आणि हृदयाचे ठोके कानात गुंजू लागले. त्यांनी सांगितलं होतं की बेला कोणतीही सामान्य मुलगी नाही, ती एक मानसिक रुग्ण आहे. आम्ही तिचे आई वडील नाही आहोत, तर तिच्या घरच्यांची देखभाल करणारे नोकर होतो. तिनं तिच्या खऱ्या आई वडिलांना स्वतः मारलं होतं आणि आम्हाला देखील ब्लॅकमेल करत होती. आमचा मुलगा तिच्याजवळ आहे. तुमच्या कॉलेजमध्ये ज्या मुलीशी भांडण झालं होतं त्या मुलीलाही बेलाने मारलं होतं आणि तुझ्या जोडीदाराचा अपघात देखील बेलानेच करवला होता. ती तुला 4 वर्षांपासून शोधत आहे, कारण ती तुझ्याकडून बदला घ्यायची इच्छिते. काल आम्ही तिला घरातून जाताना पाहिलं आहे आणि जाताना ती सोबत मालकाचा पिस्तूलही घेऊन गेली आहे. ती निश्चितच तुझ्याकडेच येत आहे, कारण तिला कुठून तरी तुझा पत्ता मिळाला आहे. जर तू तुझ्या घरी असशील तर तुझ्या घरातून कुठेतरी निघून जा आणि तुझ्या पतीला हे सगळं सांग आणि पोलिसांशी संपर्क साध. हे सगळं ऐकून मी घाबरले. माझे हात पाय थरथर कापू लागले. मी ताबडतोब अभिजितला कॉल केला, पण तो कॉल उचलत नव्हता. मी खूप घाबरले होते आणि वारंवार त्याचा नंबर लावत राहिले. अचानक कुणीतरी माझ्या डोक्यावर खूप जोरात वार केले. मला आठवत नाही की मी कुठे होते. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सकाळ होत होती आणि मी एका खुर्चीवर दोरीने बांधलेली होती. बेला माझ्या समोर उभी होती.
तिची अवस्था एखाद्या वेड्यासारखी होती. मला समजलं होतं की मी मोठ्या संकटात अडकले आहे. मला दरवाजा उघडायला नको होता आणि तिला आत बोलवायलाही नको होतं. ओळखीच्या माणसांनी मला आधीच सांगितलं असतं की ही मासूम दिसणारी मुलगी एक गुन्हेगार होती आणि अभिजितनेही सांगितलं होतं की तो रात्री घरी येणार नाही. म्हणजे मला वाचवायला कुणीही नव्हतं. तिनं तिचं सर्व गुन्हे कबूल केले. तिनं सांगितलं, हो, मी हे सगळं केलं होतं. आठवतं का त्या मुलीने तुझ्याशी काय केलं होतं? म्हणून मी बदला घेण्यासाठी हे सगळं केलं. अभिजितला देखील म्हणूनच तपासत होते की उद्या तुझ्याबरोबर काही वाईट होऊ नये. जो कोणी आपल्या मैत्रीच्या मार्गात येत असे त्याला मी असाच धडा शिकवत होते. पण तू काय केलं? जेव्हा मला तुझ्यासोबत राहायची सवय लागली तेव्हा तू मला सोडून जाण्याचा प्लॅन बनवला, तेही थोडेसे पैसे वाचवण्यासाठी. तुला पैसे हवे होते तर तू मला सांगितलं असतं, मी काहीही केलं असतं. तू मला वाईट समजतेस की मी चांगली मुलगी नाही, पण मी ते सगळे तुझ्यासाठी केलं होतं आणि तू मला धोका दिला. मी तुला माझी बहीण समजले आणि तू मला काय केलं? तू मला सोडून त्या मुलासोबत निघून गेलीस. आपलं जीवन बसवलं. हेही विचारलं नाही की माझं काय होईल. मी खूप घाबरले होते. ती खुनी होती आणि आता ती माझ्यासोबत काहीही करू शकत होती. अभिजितही घराबाहेर होता आणि मी काहीही करू शकत नव्हते. बेलाने मला सांगितलं की मी तिची चांगली मैत्रीण समजत होते, पण माझ्या मैत्रिणीच्या लायक नाहीस. तिने पिस्तूल माझ्या दिशेनं ताणलं आणि मी प्रार्थना करू लागले की देवा मला वाचवा. तेवढ्या आत ती गोळी चालवणार होती की तेवढ्या आत मोबाईल वाजला. तिनं मोबाईल स्पीकरवर केला तर दुसरीकडे माझी डॉक्टर होती. 3 दिवसापूर्वीच मी तिच्याकडे चेकअपसाठी गेले होते. मग त्या मला आनंदाने सांगत होत्या की मी गर्भवती आहे, पण मी काही उत्तर दिलं नाही. म्हणून त्यांनी कॉल बंद केला. कदाचित आवाज येत नव्हता. मी फुटून फुटून रडू लागले. मला इतका मोठा आनंद मिळाला होता, पण कदाचित माझं जीवन जाणार होतं. कारण आमचं लग्न झालं 4 वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत आमच्याकडे संतती नव्हती. आम्ही दोघंही या गोष्टींमुळे खूप परेशान होतो आणि थोडासा इलाजही करत होतो. अभिजित वारंवार म्हणत होता की सगळं काही ठीक होईल. तो मला समाधान देत होता आणि मी खूप परेशान होते. पण आता देवानं आमचं ऐकलं होतं. तेवढ्यात ती गोळी चालवणार होती तेवढ्यात अभिजित आला. त्याने बेलाचे हात झटकले. अभिजितला लागलं, पण त्यानं तिला रोखलं. थोड्याच वेळात तिथं पोलीस आले आणि त्यांनी बेलाला पकडलं. पोलिसांनी सांगितलं की ही एक धोकादायक गुन्हेगार आहे, जिच्या नावावर आधीपासून खूप रिपोर्ट दाखल आहेत. तिचं खरं नाव बेला नाही आणि तिची खरी गोष्ट कुणीही जाणत नाही की ती कुठून आली आहे. ज्या बंगल्यात ती राहत होती त्या बंगल्याच्या मालकांना देखील तिनं मारलं होतं. पोलीस बेलाला तिथून नेत होते तर ती लहान मुलासारखी रडत होती आणि रडता रडता तिने माझ्या दिशेने हात वाढवला आणि सांगितलं, स्नेहा, प्लीज मला वाचव. मी तुझी चांगली मैत्रीण नव्हते का? मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि सांगितलं, तू कधीही कुणाचीही चांगली मैत्रीण होऊ शकत नाहीस. बेलाला हे ऐकून इतका धक्का बसला की ती पूर्णपणे चूप झाली. पोलिसांनी तिला तिथून नेलं आणि तिनं काही विरोध केला नाही. मी देवाचे आभार मानले आणि त्या घटनेला विसरून जाण्याचा प्रयत्न केला. ती कोण होती? तिचे माता पिता कोण होते? ती का अशी झाली की एक गुन्हेगार बनली? तिला काही मानसिक आजार होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला मिळाली नाहीत. आभार देवाचे की माझे जीवन वाचले. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.